गुड आफ्टरनून सर्वांना. आज माहितीच आहे 16 ऑगस्ट. आज आपण सगळे विद्यार्थी जे आहे हायकोर्टच्या टायपिंगच्या एक्झामसाठी स्किल टेस्टसाठी आपण गेलेलो होतो. प्रत्येक सेंटरवर आपले विद्यार्थी गेलेले आहेत आणि फर्स्ट शिफ्ट झालेली आहे, सेकंड शिफ्ट झाली आहे. दोन्ही शिफ्टचा एक कलेक्टिव्हली आपल्याला एक व्हिडिओ बनवतोय मी. कारण जो फर्स्ट शिफ्टला जो अनुभव आला ना, तो अनुभव एकदम असा चांगला नव्हता की जेवढं आपण ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहे माननीय हायकोर्टाकडून त्या जरा कुठंतरी कमी पडताना मला वाटत आहे. मी जे पण हे होते आपले विद्यार्थी आले होते, त्या विद्यार्थ्यांनी एवढे कष्ट केलेले 4 महिन्याचे कष्ट आहे, पण ते त्यातून म्हणजे विद्यार्थ्यांचे कष्ट इथं येण्यासाठी जेवढे कष्ट घेतले होते तेवढं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही वाटलं. काही ठिकाणी आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तिथं एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलं अक्षरशः आंदोलनाला बसलेले. पहिली बॅच बाहेर आली नाही कारण तिथं कीबोर्ड चांगला नव्हता. ते मुलं तिथं त्रासमध्ये त्यांचं व्यवस्थित चालत नाहीये. त्याच्या बाहेर दुसरी बॅच बाहेर थांबलेली आहे, आंदोलन करत आहे का बाबा त्यांना बाहेर उद्या आम्हाला जाऊ द्या, आमची एक्झाम आहे. तिसरी बॅचचा तर अजून विषयच नाही. मी बाकीच्या ठिकाणी पण सगळीकडे बघितलं, सगळ्या ठिकाणी सेमच आहे. पहिली जी बॅच होती, पहिल्या बॅचला पहिले तर मॅनेजमेंटचं जर थोडंसं आहे, काही ठिकाणी मॅनेजमेंट खूप चांगलं पण आहे की कीबोर्ड देत आहे, चेंज करून देत आहे, सगळं देत आहे. बट जो पॅसेज होता तो पॅसेज आपल्याला जशी अपेक्षा होती तुम्ही म्हणजे असं झालं की 100 विद्यार्थ्यांनी एक पण पास नाही होते. म्हणजे इथं फक्त विद्यार्थ्यांची चूक हे म्हणू शकत नाही. कारण जर 100तून 20 पास होत असते आणि 80 फेल होत असते तर विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट केलं असतं की आमची चूक आहे. पण इथं जर सगळेच फेल होत आहे म्हणजे इथं विद्यार्थ्यांची चूक नाही, मग इथं चूक कोणाची नेमकी? मग पॅसेज व्यवस्थित नाहीये की तिथलं कीबोर्ड चालत नाहीये का तिथलं सॉफ्टवेअर चांगलं नाही, काहीतरी तो हे असेल ना. कारण कमीत कमी 20% पास झालं पाहिजे, 80% फेल होत आहे. 80% कष्ट केले नसतात, पॅसेज अवघड असेल असं तर होऊ नाही शकत ना. सगळेचे सगळे फेल होत आहे म्हणजे एक तर घेणाऱ्याची चूक आहे, देणाऱ्याची चूक असते. तर त्यांनी एवढे कष्ट करून पण त्याचं एखादा दुसरा 5, 10, 20% पास व्हायला पाहिजे ना. एक पण नाही होते म्हणजे काहीतरी तर आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या एक्झाममध्ये ज्या मुलांचा मूड ऑफ झालाय त्या मुलांनी स्वतःचा मूड ऑफ करू नये. लवकरच काहीतरी याच्यावर चांगला तोडगा मिळेल. जर असं झालं, कदाचित असं व्हावं, माझी तर अपेक्षा आहे असं व्हावं की माननीय न्यायालयाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना संधी द्यावी की विद्यार्थ्यांनी परत एकदा त्यांचा एक परफॉर्मन्स करता येईल. आणखी एकदा ही री एक्झाम घ्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना हा जो त्रास झालाय हा होणार नाही. आणि तसेच हायकोर्टमध्ये जाण्यासाठी खूप विद्यार्थी इच्छुक आहे. त्यांनी यासाठी काय काय नाही सॅक्रिफाईस केले, रात्र दिवस कष्ट केलेले. या सगळ्या कष्टाचं त्यांचं चीज होणं खूप गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांनी तर असं आहे का चांगल्या एक्झामचे फॉर्म नाही भरले फक्त हायकोर्टात जाण्यासाठी. आणि हायकोर्टची एक्झाम इतके 4 महिने एवढे कष्ट केल्यानंतर पहिले तर हायकोर्ट एक्झाम घेत होतं पेजवर, अचानक ती आली स्क्रीनवर आली तरी मुलांनी ऍक्सेप्ट केली का हा चला स्क्रीनवर. त्यातल्या त्या स्क्रीनवर आली तर पॅसेज असा आला की तो चांगल्या धुरंधरला पण तो पॅसेज मारताना कमीत कमी 11 मिनिटं लागेल, त्यापेक्षा जास्त लागेल. तो आपल्याला मारायचा 10 मिनिटं. त्यात बॅकस्पेन्स नाही, त्यात दुसऱ्या कोणत्या की चालत नाही, त्यात चुका होणारच, 100% होणार. आणि पॅसेज तुम्हाला क्वालिफाय करायचंय, मुलांना तुम्हाला घ्यायचंय, प्रो प्रो मुलं मिळायला पाहिजे तुमची अपेक्षा असेल. ठीक आहे, मुलं प्रोच आहे पण इतके पण प्रो नाही ना. नवीन मुलांकडून तेवढीच अपेक्षा करता येते जेवढी त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण होऊ शकते. एक्झामचा एक क्रायटेरिया असतो, त्या एक्झामच्या क्रायटेरियाच्या वरती जाते. म्हणजे असं वाटतंय की मुलांकडून खूप अपेक्षा ठेवली जाते. तर अजून पण माझी तरी जेन्युअन मान्य न्यायालयाकडून एक विनंती आहे की परत एकदा विद्यार्थ्यांना एक संधी द्यावी जेणेकरून ते पुढच्या काळात एक महिन्याने किंवा 15 दिवसाने त्यांना पुन्हा एक संधी देऊन पुन्हा एकदा घ्यावी. म्हणजे त्यांचं ते जास्तीत जास्त कोर्टात येतील आणि त्यांचा सहभाग येईल. त्यामुळे या माझ्या सगळ्या गोष्टीची न्यायालयाने पण दखल घ्यावी अशी अपेक्षा बाळगतो. आणि विद्यार्थ्यांना पण एक माझा सल्ला आहे, कुणीही संविधानिक मार्ग सोडून दुसरा मार्ग घेऊ नये. जे काही असेल ते संविधानिक मार्गाने होईल. फक्त काहीतरी होतंय म्हणून खूप मोठं आंदोलन किंवा दुसऱ्या अन्य पद्धतीने अशी काही गोष्ट करू नये. विद्यार्थ्यांनी पण शांतता घ्यावी जेणेकरून संविधानिक मार्गाने खूप चांगल्या गोष्टी घडतात. आणि आपण जी एक्झाम देतोय ती एक्झामच आपली हायकोर्टाची आहे. त्यामुळं
आजपर्यंत कोणावर अन्याय झाला नाही आणि माननीय न्यायालय पण आपल्यावर असा अन्याय होऊ देणार नाही. सो सगळ्यांनी एक गोष्टीवर लक्ष असू द्या, आपल्या संविधान मार्गाने नक्कीच काहीतरी तोडगा मिळेल. आणि हे सगळं तर आहे, पुढच्या ज्या एक्झाम होणार आहे त्या एक्झामवर पण आपण फोकस करावा. या एक्झाममध्ये आपण खूप कष्ट केलेले होते आणि त्याची चीज होणार आहे. फक्त काहीतरी थोडंफार इकडं तिकडं झालं असेल, आपण त्याचे काहीतरी बघू. ओके, सगळ्यांनी धन्यवाद. सगळ्यांनी व्यवस्थित टायपिंग करा. त्याच्यावर काय काय अपडेट असेल ते मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत जाईल. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच.